नमस्कार मंडळी, मी तुमच्या सर्वांच्या ओळखीची विजया भोसले शिंदे। 10 महिन्यानंतर पुनर्ष ओपन होत आहे राम गणेश गडकरी रंगायतन। बघू शकता खूप सुंदर असं लाइटिंग केलेलं आहे आणि आपलं ठाण्याचं अतिशय मानाचं ठिकाण जे नाट्यगृह आहे राम गणेश गडकरी रंगायतन हे आपण बघणार आहोत। किती सुंदर असं तयार केलेलं आहे, तर या बघूया। आपल्या नाट्यगृहात आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळतच असेल पूर्णपणे नाट्यगृहाचं रंगरूपच चेंज केलेलं आहे। इतकं सुंदर असं रेखीव काम इथे केलंय। वरती तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या मूर्त्या आहेत आणि त्या लावणी, ढोलक, वादक अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये तिथे त्या डिझाईन्स आहेत। आणि सगळ्यात चांगली गोष्ट, नाट्यगृहामध्ये आतापर्यंत लिफ्ट नव्हती, तर इथे ज्येष्ठ नागरिकांसाठी गडकरी रंगायतनमध्ये आता लिफ्टची सुद्धा सोय केली आहे आणि ती लिफ्टची सोय प्रॉपर बाल्कनी पर्यंत आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारचे त्यांना पायऱ्या चढायची गरज नाहीये, डायरेक्ट ते तिथे बाल्कनीमध्ये येऊन बसू शकतात। आणि खूप सुंदर असं इथे त्यांनी काम केलेलं आहे। इथे तुम्ही बघू शकता ह्या एवढ्या पायऱ्या चढणं ज्येष्ठ नागरिकांना फार कठीण होत होतं। खूप सुंदर असं नाटकं बघायला इथे येतात, पण त्याकरता आता त्यांची खास इथे सोय केलेली आहे। तर आता नाट्यगृहामध्ये बदल केलाय, म्हणजे नक्की काय केलंय, सीट चेंज केले आहेत, सगळं कार्पेट चेंज केलेलं आहे, फ्लोरिंग चेंज आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी इथे लिफ्टची सोय केली आहे। पण वरती जेव्हा आपण गॅलरीमध्ये येतो तेव्हा सगळ्या सीटिंग अशा सरळ नाहीयेत। खूप सुंदर असं केलं की अगदी शेवटला जो व्यक्ती बसलाय त्यालाही पूर्णपणे इथून बघता येईल, नाटक असू देत, जो काही प्रोग्राम असू देत बघण्यासाठी, कारण हे पूर्णपणे असं वरच्या लेवलला केलंय। तर हे खूप सुंदर असं त्यांनी इथे केलेलं आहे की शेवटची सीट जी बघू शकता बाल्कनीत अगदी लास्टला, लोक बघायला बसायला मागत नाहीत की नाही नाही आम्हाला तिथून दिसणार नाहीये। पण गडकरी रंगायतनची ही खासियत आहे की गॅलरीमध्ये तुम्ही उंच ठिकाणी शेवटच्या ठिकाणी जरी बसलात ना तरी त्याची हाईट एवढी केलेली आहे की तिथून तुम्हाला प्रॉपर दिसेल जो काही प्रोग्राम चालू आहे। त्यामुळे खूप सुंदर असं गडकरी रंगायतन आपलं बनवलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता लास्ट सीट वरून डायरेक्ट इथे तुम्ही प्रोग्राम बघू शकता, कोणाचंही डोकं मध्ये येणार नाही, कारण आर्किटेक्चर इतकं सुंदर केलेलं आहे की पुढच्या सीटवर एखादा व्यक्ती बसला तर मागे बसलेल्याला त्याचं डोकं दिसतं, पुढे काही दिसत नाही, तो अडथळा येतो, तो इथे येणार नाही। त्याप्रमाणे इथे हाईट केलेली आहे, खूप सुंदर अशी रचना केलेली आहे। ह्या आपल्या गडकरी रंगायतनमध्ये ठाण्यातील बऱ्याच शाळांचे स्नेहसंमेलन केले जाते, तर बरीच मुलं इथे येतात। तर तेव्हा वरच्या ठिकाणी म्हणजे जी गॅलरी आपण बोलतो तिथे हा कट्टा आहे। हा कट्टा लहान होता पहिल्यांदा, आता तो अजून जास्त वाढवलाय, कारण ती थोडी रिस्क असते, मुलं वाकून बघतात, मस्ती करतात वरती। तर कट्टा एवढा वाढवलाय की मी पुढे गेले तरी मला खालचं दिसत नाहीये। तर हे खूप छान काम त्यांनी केलेलं आहे। एक तर सुंदर अशी सिटिंग केली आहे, कोणाचंही डोकं मध्ये येणार नाही, आणि दुसरा हा कट्टा, हे अतिशय सुंदर काम केलेलं आहे इथे गडकरी रंगायतनमध्ये। सुंदर अशी रंगभूमी आपली, आणि हे आपले सगळे सुंदर असे वादक छानशा अशा पेशवाई फेट्यामध्ये इथे आता काय काय नांदी म्हणण्यासाठी सज्ज झालेले आहेत। आणि मी 47 वर्षापूर्वी पण नांदी म्हणायला होतो वडिलांच्या बरोबर, पंडित राम मराठे। मस्त दादा, तुमचं नाव? मुकुंद मराठे। मुकुंद मराठे दादा, त्यावेळी पण नांदी म्हणायला होतो आणि आजही आहे। आज बाबांच्या मार्गदर्शनाखाली, त्यावेळी आज माझ्या मार्गदर्शनाखाली तरुण पिढी। खूप छान, 10 महिन्यानंतर हे रंगभूमी आता ओपन होत आहे, त्यामुळे खूप आनंद झालाय सगळ्यांना आणि खूप छान सजवली। आणि त्यावेळी पण असाच आनंद झाला होता, कारण त्यावेळेच्या टेक्नॉलॉजी प्रमाणे ते अत्याधुनिक होतं। आताच्या टेक्नॉलॉजी प्रमाणे आणखीन अत्याधुनिक झालं, खूप उत्कृष्ट एकदम। आणि मुख्य म्हणजे इकडचं पावित्र्य जे आहे ना, की आपण एखाद्या मंदिरात आल्यासारखं वाटतं। शेवटी रंगमंदिर म्हणजे बरोबर आहे, हेच आहे, रंगदेवता प्रसन्न आहे इकडे। आणि नांदी होऊन आजपासून हे थिएटर आता उघडं होईल, ओपन होईल सगळ्यांसाठी। आणि बॉसची सिस्टीम लावली, साऊंड सिस्टीम, ते सर्वात महत्त्वाचं आहे। मला खूप सारे बदल इथे दिसलेले आहेत आणि सगळ्यात मोठा बदल इथे दिसतोय मला हा पडदा।
हो बरोबर आहे. जो पहिल्यांदा खूप असा रेखीव काम केलेला होता, भरपूर त्याच्यावरती कलाकुसर केलेली होती. आता तो मला पूर्ण लाल कलर मध्ये दिसतोय, पण पारंपरिक असा ठेवलेला आहे. इथे सिटिंग अरेंजमेंट खूप सुंदर केलेली आहे. शेवटच्या माणसाला पण दिसतंय, पुढच्या माणसाला पण दिसतंय. येस येस येस. आणि ज्येष्ठ नागरिक पण खुश आहेत की त्यांना पायऱ्या चढायला नको, कारण लिफ्टची सोय केलेली आहे. त्यामुळे खूप सुंदर काम केलेलं आहे. आणि ते पण आज 15 ऑगस्टच्या दिवशी, स्वातंत्र्य दिवसाच्या दिवशी आज हे दालन ओपन होत आहे. तर ही रंगभूमी आज इथे पूर्णपणे सर्वांसाठी ओपन होते, त्याकरता खूप आनंद झालेला आहे. धन्यवाद दादा. दोन ड्रेसिंग रूम आहेत. त्याच्यामध्ये रंगपट महिला विभाग म्हणजे महिलांसाठी ड्रेसिंग रूम, आणि रंगपट पुरुष विभाग म्हणजे जेंट्स करता, पुरुषांकरता इथे बघू शकता तुम्ही ड्रेसिंग रूम केलेला आहे. आणि तिथेही सुंदर सोय केलेली आहे. कपडे चेंज करण्यासाठी वॉशरूमची सोय आहे. 4 गोण्या दगड जमा केले. 4 गोण्या दगड. आणि त्याच्यावर सगळ्या कलाकार सह्या घेणारे वेगळे माझे म्युझियम आहे जगाच्या पहिले डोंबिवलीमध्ये. तिथे प्रत्येक सही करतो. माझ्या घरी माशेलकर, गोवारीकर, ग्रेस, बाबासाहेब पुरंदरे, तेंडुलकरची आई, विठ्ठल कामत, रत्नमातकरी, महेश, सगळे घरी येऊन गेले पाहिजे. ऐकू तेवढी नावं कमी आहेत, पण सगळी नावं ह्या लेवललाच आहेत. आधी भाषा हे बनवून गेल्यात, तबले स्पृहा बनाली. अच्छा, खूप छान. तर आज तुम्ही कोणाकोणाची साईन घेतलेली आहे? आता आपली सुहास जोशीची घेतली. नंतर आपला दत्तू मोरे आलेला इथे. अच्छा, मुकुंद बराठेचा मुलगा. अठ्ठ्याच तो मित्रही माझा लहानपणापासून. अच्छा, पहिल्यांदा गणपती उभा झालो तेव्हा नांदी म्हणाला होता. अच्छा, ओके. आता मला भेटले आतमध्ये ते ना. त्याचे वडील त्यांचे सगळे मित्र होते त्यावर. अच्छा. नंतर आता दत्तू मोरे भेटला मला इथे. आपला मस्की आपला मित्र. आणि ह्याच्यावरती तारीख सुद्धा लिहिलेली आहे. घेतली कारण आता 15/8/2025 हिस्ट्री आहे. बरोबर आहे. आणि आमचं भाग्य की दादा आम्हाला भेटले आणि माहिती आहे आम्हाला. 300 क्रिकेट बॅट्स अच्छा, तर तुम्ही सांगाल की गुगलला जाऊन काय सर्च करायचं? सतीश साफेकर. गुगलला जा आणि सतीश साफेकर हे तुम्ही सर्च करा, आणि मग काय त्याच्यावरती तुम्हाला अत्याधुनिक मिळेल ना. कारण दादांनी प्रत्येकाची साईन घेतलेली आहे. आणि आज सुद्धा दादांनी 55 वर्ष झालं दादा प्रत्येकाची ऑटोग्राफ घेत आहेत. तर खूप छान आहे हे, की वेगळं आहे. आता डोळे गेलेले ऑलमोस्ट गेलेत. 1 वर्ष फक्त. अच्छा, एक डोळा 10% बाकी आहे, बाकी सगळं खतम. पण तुम्ही हे जे काय करताय ना ते बाकीचे डोळे बघू शकतात. ते बघतात नाही. येस, त्याच्यासाठी हे खूप छान काम करताय की पेपरवरती लिहिलं जातं, वहीवर लिहिलं जातं, पण दादा हे इथे दगडावरती लिहित आहेत. कुठला दगड आहे? गडकरीचा आहे. हा दगड गडकरी रंगायतनचा आहे. लाल दगड फेमस गडकरी रंगायतनचा. हो दादा, आपलं नाव? माझं अनिल पाटील. अच्छा, किती वर्षापासून बघताय तुम्ही गडकरी रंगायतन? माझे 2-3 प्रोग्राम झाले. अच्छा, कशा संदर्भात? विवेक सोनारांबरोबर फ्लूटचे. अच्छा, फ्लूटचे. फ्लूटचे. खूप सुंदर. मग तुम्ही बाहेर शिकवता? नाही, विवेक सोनार आम्हाला शिकवतो. अच्छा, येणार आहे. तर मी आता 5 वर्ष त्यांच्याकडे फ्लूट शिकतोय. अच्छा, तुम्ही शिकताय. खूप छान. आताच 15 दिवसांपूर्वी गडकरीला आमचा प्रोग्राम. अच्छा, आता खूप सारे प्रोग्राम आहेत. आता लाईनीत आहेत गडकरीला खूप सारे प्रोग्राम. पण कसं वाटतंय आपलं रंगायतन सुंदर असं झालंय? थोडी बहुत त्याला लुक शिवाजी मंदिरची आणलेली. अच्छा, पूर्वी जे होतं ना कर्टन. हो. आता शिवाजी मंदिरात बसल्यावर थोडंसं वाटतं. मस्त. वरती पण जाऊन पाहिलं तुम्ही? खरंच वरती जाऊन बघा, किती सुंदर आणि छान केलंय. बसायची अरेंजमेंट किती सुंदर केलेली, आर्किटेक्चर खूप छान केलेलं आहे. ते नक्की बघा. 323 ऑटोग्राफ माझ्याकडे आहेत. 323 ऑटोग्राफ. खूप छान. अजित पाटेकर. आणि हे बघायला आवडेल. हे म्युझियम कुठे आहे? हे म्युझियम फक्त ऑटोग्राफ म्युझियम मध्ये डोंबिवलीला आहे. डोंबिवलीला कलेक्शन मध्ये घरी आहे.
मोठे प्रोग्राम एक्झिबिशन होतात मध्ये. अच्छा, एक्झिबिशन होतं तुमचं. गप्पा वगैरे झालेत माझे. मस्त. आता नक्की ठाकरे भवन मध्ये सुद्धा एक फक्त एकच एक्झिबिशन केलं ठेवा. नाही मी, कधी कुठला अवॉर्ड घेत नाही, सत्कार घेत नाही. तर दुर्गाबाई भागवतच्या प्रेतासमोर मी शपथ घेतलेली. त्या गेल्या घरी होतो, त्यांच्या घरी होतो, स्मशानात होतो, की मी पण कुठले इतकं छान काम करता आणि काय अवॉर्ड घेत नाही. माझं शेपूट बीच कापलं, माणसाला चटक लागते. अच्छा, माणसाला चटक लागते, लक्षात ठेवा. अवॉर्ड घ्यायची. हा, दुसऱ्याला मिळालं की त्याला त्रास होतो. मला काहीच होत नाही, डोंट केअर. आपली हलण्याची म्हणून आपण का पाहिजे असे राहू. वा वा वा, खूप छान. तलावांचं शहर, उद्यानांचं शहर, मंदिरांचं शहर. एकाच शहराचे हे अनेक चेहरे आहेत, आपल्याच ठाण्याचे. पण यापेक्षा ठाण्याची खरी ओळख म्हणजे कला, साहित्य, संस्कृती, गीत, संगीत, नृत्य याची नगरी. महाराष्ट्राच्या साहित्य, कला, संस्कृतीच्या प्रवाहात ठाण्यात घडलेल्या साहित्यिक आणि कलाकारांनी मोलाची भर घातली आहे. कारण या ठाण्याच्या कला वर्तुळाचा मुकुटमणी आहे राम गणेश गडकरी रंगायतन ही वास्तू. गडकरी रंगायतन या नावाच्या उच्चारणानेच ठाण्यातीलच नव्हे तर कोणत्याही शहरातील रसिकांच्या आणि कलाकारांच्या मनात आनंदाच्या लाटा उसळू लागतात. कारण गडकरी रंगायतन हे जसं ठाण्यातील नागरिकांच्या अभिमानाचा, आपुलकीचा, आनंदाचा केंद्रबिंदू आहे, त्याचप्रमाणे ते अवघ्या महाराष्ट्रातील कला रसिकांची शान आहे. हे केवळ नाटकाचं थिएटर नाही, ही केवळ एक भव्य वास्तू नाही, ही निव्वळ महापालिकेची सुविधा नाही, तर इथे रचला जातो महाराष्ट्राच्या नाट्य परंपरेचा इतिहास. या रंगमंचाने घडवले आहेत अनेक कलाकार आणि इथे सादर होणाऱ्या नाट्य प्रयोगांनी संतुष्ट केलं आहे हजारो नाट्य रसिकांना. या वास्तूचे दगड जर बोलू लागले तर ते सांगतील कहाण्या, अभिनयाचे बुलंद बुरुज उभे करणाऱ्या कलाकारांच्या आणि ऐकवतील किस्से रसिकांच्या मनावर ठसलेल्या असंख्य नाट्य प्रयोगांचे. गेली 47 वर्ष राम गणेश गडकरी रंगायतन हे ठरलं आहे नाट्य मंदिर, जिथे रोज पूजा होते नटराजाची आणि ही पूजा केली जाते नाट्य प्रयोगातून. दिग्दर्शन, अभिनय, रंगभूषा, नेपथ्य, वेशभूषा, प्रकाशयोजना अशी षोडशोपचारे रंगदेवतेची पूजा करणारे कलाकार बदलत राहतात, पण भावना तीच असते, रसिकांचं मनोरंजन करण्याची, या नाट्य मंदिरातले त्यांचे क्षण अविस्मरणीय करण्याची.
गडकरी रंगायतन म्हणजे ठाण्याच्या नाट्य चळवळीचं हक्काचं रंगपीठ. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ठाणे शहरानं नाट्यप्रेमाचा वसा आणि वारसा जोपासला आहे. बरोबर 75 वर्षांपूर्वी ठाणे शहरात खुल्या नाट्यगृहात व्यावसायिक नाटकाचा पहिला खेळ झाल्याची नोंद आहे. त्यानंतर मोह विद्यालय, आर्य क्रीडा मंडळ, बेडेकर विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल अशा संस्थांच्या मोकळ्या पटांगणांवर ठाणेकर नाट्यरसिक आपली नाटकाची हौस भागू लागले. पुढे 70च्या दशकात माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ठाणे शहराचा कारभार ठाण्यातील नागरिकांनी शिवसेनेच्या ताब्यात दिला. त्यावेळी जाहीर सभेत बाळासाहेबांनी व्यासपीठावरून विचारलं होतं की ठाणेकरांनी माझ्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ठाण्याचा कायापालट करण्याची संधी आम्हाला दिली आहे, तर सगळ्यात आधी आम्ही ठाण्यासाठी काय करावं? याला उत्तर आलं की ठाण्यातील नाट्य रसिकांसाठी बंदिस्त वातानुकूलित नाट्यगृह उभारावं. स्वतः दर्दी नाट्यरसिक असलेले बाळासाहेब या मागणीकडे दुर्लक्ष करणं शक्यच नव्हतं. त्यामुळे 1978 साली ठाण्यात मासुंदा तलावाकाठी नाट्यगृहाची भव्य वास्तू उभी राहिली. मराठी नाटकवाल्यांचे मास्तर फक्त 5 नाटकं लिहून आपलं नाव रंगभूमीच्या इतिहासात अजरामर करणारे राम गणेश गडकरी यांचं नाव या वास्तूला देण्यात आलं. इतकंच नाही, नाटकवाल्यांची त्रिमूर्ती म्हणजे मराठी संगीत रंगभूमीचा पाया रचणारे अण्णासाहेब किर्लोस्कर, आपल्या लढीवाळ गायनानं नाट्य संगीत अमर करणारे बालगंधर्व आणि आपल्या भाषा वैभवानं नाटक कविता विनोद यांचे अलंकार मराठी साहित्याला अर्पण करणारे राम गणेश गडकरी यांची शिल्प नाट्यगृहाच्या दर्शनी भागात बसवण्यात आली. त्यामुळे एका दृष्टिक्षेपात जणू मराठी नाट्यसृष्टीचं दर्शन होऊ लागलं. या नाट्यगृहाच्या उद्घाटनाला महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आणि मराठी रंगभूमीवर आपल्या नाटकांनी एकपात्री कार्यक्रमांनी नवचैतन्य आणणारे कलाकार साहित्यिक पु ल देशपांडे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी गडकरी रंगायतनची वास्तू आणि त्यातील सुविधा पाहून त्यांनी आशियामधील एक सर्वोत्कृष्ट नाट्यगृह असं प्रशस्तीपत्र रंगायतनला दिलं होतं. ठाणे शहरातील रंगकर्मींची यादी फार मोठी आहे. सगळ्यांची नावं नमूद करणं अशक्यप्राय आहे, पण तरीही काही नावांची प्रकर्षानं आठवण काढावी असं त्यांचं कर्तृत्व नक्की आहे. मराठमोळ्या फार्सचे जनक नाटककार श्याम फडके, मामा पेंडसे, संगीत भूषण पंडित राम मराठे, दिग्दर्शक नट अशोक साठे, जादूगार इंद्रजीत, शाहीर दामोदर विटावकर, गीतकार जनकवी पी सावळाराम, ठाण्याचे नाट्यभिमानी एकपात्रीकार शशी जोशी, चतुरस्त्र अभिनेते रवी पटवर्धन, सुधीर दळवी, चंदू पारखी, अशोक समेळ, सुहासताई जोशी, उदय सबनीस, प्राध्यापक विजय जोशी, कुमार सोहनी ते अगदी अलीकडच्या काळातील संपदा जोगळेकर, मंगेश देसाई, अभिजित चव्हाण, कुशल बद्रिके, भाऊ कदम, संतोष जुवेकर, अभिजित पानसे, विजू माने आदी कलाकार. या सगळ्यांची मुळं रुजली आहेत गडकरी रंगायतनच्या रंगमंचावर. गडकरी रंगायतनच्या रंगमंचापासून ते इथल्या आवारातील कट्ट्यापर्यंत इथल्या प्रत्येक जागेशी या सगळ्यांचे ऋणानुबंध जडलेले आहे. आज ठाणे महानगरपालिका ही वास्तू एका नव्या रंगरूपात नवीन सुविधांसह पुन्हा एकदा जुन्याच दिमाखात कलाकारांना आधार द्यायला आणि प्रेक्षकांना रिझवायला सज्ज होत आहे. परंतु या सगळ्याच्या मागे असलेला एक दमदार आधारवड म्हणजे आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे. खरं तर 47 वर्षांच्या आयुष्यानंतर ही वास्तू तशी मोलकरीलाच आली. काही लोकांनी ही वास्तू पाडून परत बांधावी असं सुचवलं, पण ज्यांची मनं या वास्तूशी जुळली आहेत अशा लाखो कलाकार आणि रसिकांनी मात्र ह्याच वास्तूला सुयोग्य बनवा अशी गळ शिंदे साहेबांकडे घातली. त्याला प्रचंड निधीची गरज होती, पण जी वास्तूच मुळी बाळासाहेबांच्या आदेशानं उभी राहिली, ज्या वास्तूत धर्मवीर आनंद दिघेंनी दिलेल्या संस्कारांच्या आठवणी जिवंत आहेत, तिच्यासाठी वाटेल ते असं म्हणत शिंदे साहेबांनी पुन्हा एकदा दातृत्व दाखवून निधीची कमतरता भासू दिली नाही. तेव्हा कुठे आज हा दिवस आपण पाहतो आहोत. पुनश्च हरिओम. पुन्हा एकदा तो धुपाचा दरवळ प्रेक्षागृहात वातावरण धुंद करेल. पुन्हा एकदा नांदीचे सूर रसिकांना आश्वस्त करतील. पुन्हा एकदा तिसरी घंटा खडखडेल आणि पुन्हा एकदा रंगमंचावरील कलाकारांना रसिक प्रेक्षक टाळ्यांची सलामी देतील. आणि हे सगळं पाहून तो नटेश्वरच म्हणेल, तुम्हा तो शंकर सुखकर हो, तुम्हा तो शंकर सुखकर हो. रसिक हो, आपण सारे या क्षणाचे साक्षीदार होत आहात. तो क्षण आहे पुनश्च हरिओम. कारण गडकरी रंगायतन हे ठाण्याचा मुकुटमणी आहे. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. सर्व कलावंतांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आयुक्त त्यांच्या टीमचेही मनापासून अभिनंदन करतो. आणि आमचे लोकप्रतिनिधी आहेत
खासदार आमदार हे देखील सकारात्मक असतात आणि त्यांचंही अभिनंदन करतो. कुठलीही चांगली गोष्ट आपल्याला करायची असेल तर मग या सगळ्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन ते आपल्याला कराव्या लागतात. त्यासाठी पॉलिटिकल विल, राजकीय इच्छाशक्ती जबरदस्त असावी लागते. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, या ठाण्यानेच मला मोठं केलं, ठाण्यानेच वाढवलं आणि या ठाण्यातला एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री झाला. त्यामुळे ठाणेकरांना जे जे लागेल ते देण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मी आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा मनापासून आपल्याला धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शिंदे साहेब. गडकरी रंगायतनामध्ये व्यवस्थापन आणि इथले आपण मॅनेजर बोलता येईल असे आहेत आपले दादा जाधवदादा. तर जाधवदादा काय वाटतं? खूप बरं वाटतं 10 महिन्यानंतर आता हे दालन आपल्याला ओपन झालेलं आहे. रंगायतन रंगभूमी आपली ओपन झालेली आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही सांगा आता 10 महिन्याचा कालावधी कसा होता? खूप हेक्टिक होता कामाचा. आता तुम्ही वाट बघता बुकिंगची का बुकिंग झाली आता इथून पुढचे? अच्छा, बुकिंग आता व्हायचे. ज्यांना बुकिंग करायचे पटापट या, दादांना भेट द्या. दादा माझ्याच 3-4 तारखे पहिली मीच येते आता उद्या तुमच्याकडे येऊन बसते. खूप छान छान आपले कार्यक्रम आहेत आणि उद्याच मीनाक्षीताईंचा पण कार्यक्रम आहे इथे. उद्याही पुन्हा गडकरीला येणार आहे आणि आता आम्ही खूप मिस करत होतो 10 महिने गडकरीला येण्यासाठी. कारण ह्याच्या आधी आम्ही जेव्हा पण इथे भेटलो तेव्हा आम्ही आमच्या भाऊंना फोन करायचो. आमचे भाऊ खूप वर्षापासून इथे आहेत. काहीही अडलं तरी कोणाला कॉल करायचा तर भाऊंना कॉल करायचा. तर भाऊ किती वर्षापासून आहात तुम्ही इथे? मी गेल्या 20 वर्षापासून आहे. अच्छा, 20 वर्षापासून. आणि तुम्ही काही काळात मी माझी बदली होते, कधी हे होतं म्हणून आपली जाऊन रिप्लाय. अच्छा, आशीर्वाद आपल्याला आम्हाला भाऊ आमचा आशीर्वाद नाही, तुमचा आशीर्वाद. तुमचा आशीर्वाद घेऊन आम्ही इथे येतो. आता आमचं नाट्यगृह चालू झालेलं आहे. आम्हाला आनंदाची वाह आहे. गेल्या 8 महिने आम्ही एकदम उदास साधा बसत होतो. आता चालू झालेलं आहे. तर आम्हाला अजून आनंद वाटतं का अजून यावा, त्याच्याशी बोलावा. आम्हाला आनंद आहे. आतापर्यंत इथे भाऊ बघत होते काम करणाऱ्या लोकांना, ते पण इथे रंगभूमीचं काम करायचं, सुशोभीकरण करणाऱ्यांचं. आता बघणार आहेत कलाकारांना. आता रोज नवीन कलाकार इथे येणार आणि खूप खूप छान छान नाटकं आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत. आणि कार्यक्रम तर खूप सुंदर आता होणारच आहे दिनामध्ये, प्रश्नच नाही. त्यामुळे आता खूप तुम्हाला आता बाहेर खूप लोक आहेत ना अशी नाराज होती की कुठे कुठे जाऊन त्यांना कार्यक्रम करावे लागत होते. म्हणजे वैयक्तिक आपलाही कार्यक्रम जो होता एवाज एंटरटेनमेंटचा तो मला यशवंतराव चव्हाण मुंबईला करावा लागला. हे ठाण्यातून मुंबईपर्यंत धावपळ झाली. आता ती धावपळ होणार नाही. हक्काचं घर आहे ना, हे हक्काचं घर आहे, हक्काची रंगभूमी आहे ठाण्यातली. त्यामुळे खूप ठाणेकर असल्याचा अभिमान वाटतोय की ठाण्यातलं सुंदर रंगभूमी आज इथे ओपन केलेली आहे शिंदेसाहेबांच्या हस्ते. आणि आता इथून पुढचे सगळे कार्यक्रम आपल्याला इथे बघता येणार आहेत. आमचे मॅनेजर आहेत काशीनाथ सर आणि आपले मॅनेजर काशीनाथ दादा. तर दादांना आता बुकिंग जेव्हाही करायचे तुम्ही मला कॉल करा, मी लगेच दादांकडे तुम्हाला घेऊन येईन. आणि दादा तारखा 3-3 महिने आधी बुकिंग होतात, बरोबर ना? 3-3 महिने आधी 3 तारखा बुकिंग होतात. आणि शक्यतो शनिवार रविवारच्या ते बुकिंग असतातच. आणि कुठलाही राजकीय कार्यक्रम आला तर तुमची रविवारची आणि शनिवारची तारीख काढून घेतली जाते, कारण असे नियमाने आहे. तर त्यामुळे जर मधला कुठलाही वार तुम्हाला बुकिंग करायचं आहे, कार्यक्रम करायचा आहे तर नक्कीच इथे या आणि भेट द्या.